मधुमेह निशुल्क उपचार व औषधी केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे सुरू करण्यात आली आहे। सकाळी 10 ते 12 दर शुक्रवारी या कालावधीमध्ये हे केंद्र सुरू राहणार आहे। ही बाब लक्षात घेऊन पालकांनी मधुमेह निशुल्क उपचार व औषधी केंद्र वॉर्ड क्रमांक 9 च्या बाजूला ओपीडी क्रमांक 51 जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे आपल्या बालमधुमेहींना ज्यांचे वय वर्ष 25 च्या खाली आहे उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे। या केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। प्रथम येणाऱ्या मधुमेहींना नारंगी रंगाचे रेशन कार्ड, आधार कार्ड, सुरू असलेल्या औषधीची व वैद्यकीय अधिकाऱ्यांची कागदपत्रे हे सर्व 2 प्रतींमध्ये झेरॉक्सच्या स्वरूपात मूळ प्रतीसह सादर करणे आवश्यक आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी यांचेसह डायबेटिक असोसिएशनचे सदस्य, हृदय व मधुमेह तज्ञ डॉक्टर स्वप्नील शिरभाते हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। यापूर्वी ज्यांची नोंदणी झाली आहे, ज्यांनी फक्त उपचार केंद्रावर दिलेला औषधीचा कागद सोबत आणण्याचे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे। दोन बोटांनी पकडायचं असं। याच्यात जेवढे युनिट मोजून घेतले पहिले, इथं स्पिरिट लावलं, स्पिरिट लावल्यानंतर याला सरळ असं लावायचं आणि इकडून पुश केलं, पुश केल्यावर काढायची नाही निराळ, पुश केलं की 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 काय होते की जी सुई असते की नाही, त्या सुईमध्ये 1-2 थेंब राहतात इन्सुलिनची। ते जे राहिलेले थेंब आहेत ते म्हणजे 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट। समजा आपण पटकन काढलं तर ते एक तर शरीरात जाणार नाही, खाली पडेल आणि मिनरलमध्ये जाईल, आपला लॉस होईल। लॉस जर झाला तर आपलं शुगर वाढत नाही, म्हणून ते दिल्यानंतर तेवढ्या मिनिटं थांबायचं। तर त्याच्यासाठी उपाय काय, घड्याळ लावण्यापेक्षा 1, 2, 3, 4, 10 म्हणण्यापेक्षा उलटं म्हणायचं, म्हणजे जास्त वेळ थांबतो आपण। 1, 2, 3, 4, 10 पर्यंत पटकन म्हणून टाकतो, आलं लक्षात। आणि एकाच बोटात असं पकडलं त्या मसल्स येते, मसल नको आहे आपल्याला, स्किन पाहिजे म्हणून एकाच बोटात इथपर्यंत घे, कुठेही ठीक आहे। पायाच्या हातात नको घेऊ, इथं घ्यायचं आणि पकडताना स्किन अशीच पकडायची, एका बोटानं अशी एका बोटानं पकडायची, अशी एका बोटानं पकडायची स्किन। हा इंजेक्शन आहे, हा इंजेक्शन घेऊन असा टोचला तो पुश केलं, पुश केल्यानंतर 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 मग काढा। हा लवकर काढते, दिल्यावर नाही काढायचं, दिल्यावर काढशी तर शुगर तुझी अशी वाढलेली आहे, आलं लक्षात। हे थोडं चुकीचं होतं। आणि फ्रीजमध्ये ठेवत असाल तर बाहेर काढून ठेवायचं, अर्धा तास अगोदर देताना त्याला थोडंसं गरम करायचं। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।